2-3 दिवस गाईज अपडेट नव्हतो कारण की ॲक्सिडेंट झालेला गाडीचा आमचे. ठोकणारा ट्रकवाला येऊ गाडीचा नीट तोंड दाखवू. गाडीचा खर्च आपल्याला 21,000 रुपये नाही मी देता, फक्त 10,000 रुपये कंपनी आलं. गाडी चालवताना जरा नीट बघा कसं काय त्या. आणि सगळीकडे रक्तबंबाल झाले. सुरुवातीच्या फुटेजमध्ये बघला असेल बोटाला कापले, जरासा दाखवीत नाही, रक्त दाखवला, लाल कलर असे आपण काय करणार आता. गाड्या बिड्या चालवतो आपण आरामशीर चालवा. जसं मी चालू येतो का आजचा ॲक्सिडेंट झालेला आणि मग त्याच्यावर नेगोशिएशनच चालू आहे. पोलीस स्टेशन इकडे तिकडे नुसता जामच टेन्शन. आमच्या गाडीचा इन्शुरन्स जस्ट संपलेला असा आलेला. मग त्याचा काही इश्यू नाही. आता गाडी बनवायला देतो, पैशांचा काही नाही, मग फोनला काही झाला नाही तर जास्त महत्त्वाचा. चला पुढचा तुम्हाला पुढे सांगतो काय कसं काय. ठीक आहे. हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. शुभ सकाळ सगळ्यांना माझ्याकडून. आज थोडं मी लो फील करते, थोडी तब्येत डाऊन आहे माझी. आणि थोड्या दिवसापासून म्हणजे काही प्रॉब्लेम्स खूप चालू आहेत. त्यामुळे आम्ही सोशल मीडियावर कुठेही अपडेट आम्हाला येता आलं नाही. कारण त्यात आमचं कारचं ॲक्सिडेंट झालं, थोडी भांडणं वगैरे म्हणजे प्रॉब्लेम्स चालूच होत्या. आणि हा मी टेक याच्यासाठी बनवते कारण माझी तब्येत सध्या आजच नाही म्हणजे 2 ते 3 दिवसापासून खराब आहे. त्यामध्ये माझा नवरा म्हणजे घरातली सर्व कामं वगैरे करण्यास मला हेल्प करतात आणि माझ्यासाठी जेवण स्पेशली बनवतात. सो मी विचार केला म्हणजे हा टेक आज मी ब्लॉगमध्ये ॲड करणार की ते माझ्यासाठी जे जेवण बनवतात किंवा कामं करतात. म्हणजे तब्येत खराब असल्यावर आपले जे हजबंड आपल्यासाठी काही फार हेल्प करतात तर ते म्हणजे प्रत्येक लेडीजला म्हणजे बायकांना चांगलंच वाटतं. सो बस पुढे बघा, तुम्हाला दाखवते मी. तर हॅलो एव्हरीवन, माझ्या बायकोची तब्येत खराब आहे. पहिले टेकमध्ये तिने सांगलं असेल आणि आमचा ॲक्सिडेंट कसा झालेला ना तो पण तुम्हाला दाखवतो. आणि जे मी व्हिडिओ दाखवतो का मी पीठ मलताव, ठीक आहे, तर खरोखर मलताव दाखवतो तुम्हाला. मला जास्त एक्सपिरियन्स नव्हता, मी विचारून शिकलो. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगली पाहिजे गाईज का आपल्या सगळ्या आगरी बांधवांना आणि ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये माणसांना, ठीक आहे, की बायकोची तब्येत खराब आहे तर तिला मदत करा. काही लोक अशी करतात तब्येत खराब होतं ती लेप जाती बघत असा, तर तसा नका करू. बायकोला मदत केली पाहिजे. ती भरोसा आपली झालेली आहे ना, तिला जर आराम भेटला नाही तर मग ती कसं पुढचं काम करायला असं ना. आम्ही ब्लॉग बनवतो, आमची ताई बनवले. दर ब्लॉग मध्ये आमच्या ताईची हजेरी असते. हॅलो करा. ओके, तर आता आम्ही जेवण बनवला आणि त्याच्यानंतर आमच्या ताईने आम्हाला ऑफर केला जेवणाला. मग आम्ही तयार चाललो जेवणाला. आमचं जेवण बनलेलं तसंच टाकून. तर चला बघूया काय होते. फोनमध्ये चार्जिंग नाही आहे तर जास्त फुटेज निघतील याची गॅरंटी नाही, पण करेन काहीतरी. ओके, तो माझ्या फोनचा ना चार्जर खराब झालेला गोवाला पाणी देतो माझी बायको ते बनलच. मग आम्ही बनवायला आल्या. जस्ट इस टायमाला माझा फोन बंद झाला. आमच्या ताईंनी आंबूर बिर्याणी बनवली ती ना, ती आंबूर बिर्याणी आम्हाला खावायला बोलवला. आम्ही खाली, जाम टेस्टी होती. माझी बायको मध्ये खाली, माझी ताई गाईज. आता बिर्याणी जेवण मस्त झाला आमचा आंबूर बिर्याणी. आता आमच्या ताईने नाही, तू दाटी नवीन देशील तर
गाईज कमेंट मध्ये लिहून टाका की बाली ताई कपडे घे नवीन. आम्हाला भाकरी दिल्या आमच्या ताईनी पार्सलला, म्हणजे भाकरी घेऊन आता आम्ही चाललो. काय बोले देखतो सगळा बाली गाणं आजच तू दिले जुने भाकरी बोलते बुजून देते रोज तुला. किती दिवसात त्यांच्या वाटणीचा कपडे धावते माझं नाही धावली तुमची वाटणीचं मशीन खराब तुझा. चला भाऊजी फुल फटताय. चल भाऊजी टाटा. ओके तर बाली ताईंच्याकडे आता निघलो आम्ही. मग आता लस्सी घेऊन थांबलेलो, लस्सी घेतल्या. हा गाव असं मदत एक दुसऱ्याला. हा जाऊ ना आपल्याला म्हणून ना, आपल्याला जाऊ त्याच्यावर या ना पैसे ना. उस्ताद ये हमारा उस्ताद दूसरी जगह पे काम धंधे पे लग गया. बंद करे दीजिए मुंह उड़ाए दीजिए बंद बंद इसका भी बंद हो गया अभी. आ जाओ इधर बाजू में. अभी हिसाब लेते हैं उस्ताद के पास कितना माल पानी निकलता है देखते. ओके तर गाईज आता जस्ट गेला बोधल्या. पाऊस जाम होता, भिजत तर आजचा व्लॉग इथंच एंड करतो. आणि या व्लॉगचा मोटिव्ह असा आपली बायकांची तब्येत खराब झाली तर प्लीज मदत करा. योच मोटिव्ह आहे व्लॉग बनवण्याचा, बाकी काही मोटिव्ह नव्हता. फालतूच ब्लॉग, म्हणजे असं कोणी बोलला सगळं वर्स्ट ब्लॉग आहे, पण माझ्यासाठी जाम इम्पॉर्टंट आहे का तुम्ही लोकांनी पण हेल्प केले पाहिजे. असा बस एक छोटासा मेसेज माझी तरफशी तुम्हाला. हॅपी राहा. चला बाय बाय गाईज.